सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी वैष्णवीचा मुख्य आणि क्रमांक 1 चा आरोपी म्हणून तिचा पती शशांक हगवणे अटकेत आहे। शशांक आणि वैष्णवीचा 2023 मध्ये प्रेमविवाह झाला होता। वैष्णवीच्या घरातल्यांचाच त्याला विरोध होता, पण तरी वैष्णवीच्या कुटुंबाने लग्न लावून दिलं। शिवाय हगवणे यांच्या मागणीनुसार हुंडा म्हणून 51 तोळे सोनं, एक फॉर्च्युनर कार, चांदीच्या वस्तू आणि 20,000चं घड्याळ शशांकला दिलं। पण तरीही शशांक आणि हगवणे कुटुंब हुंड्यासाठी वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ करतच होतं। एफआयआर मध्ये दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी हिने ऑगस्ट 2023 मध्ये गरोदर असल्याची बातमी पती शशांकला सांगितली। तेव्हा शशांकने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला। हे बाळ माझं नाहीये, दुसऱ्या कोणाचं तरी असेल म्हणून पती शशांक आणि सासरच्या लोकांनी तिच्यासोबत भांडण करून तिला मारहाण केली होती। शशांक याने वैष्णवीला जबरदस्तीने शिवीगाळ आणि मारहाण करून माझ्या घरातून चालती हो नाहीतर मी तुला हाकलून देईल असं म्हणत घरातून बाहेर काढलं होतं। मानसिक त्रास सहन न झाल्याने 27 नोव्हेंबर 2023 मध्ये वैष्णवीने कंटाळून विष